सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगरपालिकेची निवडणूक संपन्न झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे। सातारा जिल्ह्यात एकंदरीत सर्वत्र भाजपचं कमळ फुललेलं आहे आणि म्हसवड नगरपालिकेतही जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली, भाजपच्या नेतृत्वाखाली शेखर गोरे जे सातारा जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्यांनीही पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांनीही म्हसवडमध्ये ठाण मांडून होते ते आणि सर्वत्र त्यांनी कंबर कसली होती आणि भारतीय जनता पार्टी सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। आपण त्यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या सहकार्यांकडून जाणून घेऊया की नक्की त्यांच्या भावना काय आहेत। इलेक्शन हे खरं चुरशीचं वाटत होतं, काटेकी टक्कर म्हटलं तरी हे इलेक्शन होतं। परंतु ज्यावेळेस आमचे नेते माननीय शेखरभाऊ गोरे यांनी जाहीर केलं की बीजेपीला पाठिंबा द्यायचा, त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं ह्या मैदानात उतरलो। ज्यावेळेस भाऊनी पाठिंबा द्यायचं ठरवलं, आम्ही मैदानात उतरलो भाऊंचे कार्यकर्ते, तेव्हाच ही एकतर्फा निकाल लागला होता खऱ्या अर्थाने। आणि खऱ्या अर्थाने आज म्हसवडमध्ये जे काही आपण रिझल्ट बघतोय, जे काही वातावरण बघतोय, त्याचा खऱ्या अर्थाने किंग मेकर म्हटलं तर आमचे नेते माननीय शेखरभाऊ गोरे आहेत। हे तेवढं 100% खरं आहे। किंग मेकरची भूमिका बजावली आहे काय? भावने बऱ्याच वेळा दाखवून दिलेलं आहे की ज्यांना सपोर्ट भाव करतील त्यांना गुलाल 100% मिळतोच। भावने सांगितलेलं जिकडं आपण सपोर्ट करू तिकडे गुलाल राहील आणि CM साहेबांनी जो शब्द दिला आहे त्यांना आमदारकीचा, त्यांनी तो पूर्ण करावा। अजून बरंच काही इलेक्शन बाकी आहेत। आमदार साहेबांनी पण भावना जो शब्द दिला आहे तो पण पूर्ण करावा। आज म्हसवड नाताच्या नगरीमध्ये भावनी इथं सगळ्यांना सांगितलं की बाबा आपली पार्टीचा विषय असा आहे की आपण सपोर्ट कोणाला करायचा। त्यावेळेस सगळ्या उमेदवारीने आज थेटच्या नगराध्यक्ष मान्यता इथं आहेत, त्यांना सांगितलं गेलं की बाबा आपल्याला थोडं थांबायला लागतंय। त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही जो निर्णय घेताल तो आम्हाला मान्य आहे, तुम्ही सांगा। सगळ्यांनी सांगितलं की आपण आमदारांना सपोर्ट करूया, काय अडचण नाही। त्यामुळे आज हा 21-0चा निकाल समोर आलेला आहे। भाऊंची ताकद काय आहे ती सगळ्यांनी दाखवून दिलेली आहे। ज्यांना कोणाला वाटत होतं ना की यांची ताकद काय, त्यांची ताकद काय, आज ते गुलालाच्या रूपाने दिसून येत आहे की शेखर भाऊंची ताकद काय आहे। माननीय शेखरभाऊ गोरेंचा शब्द दिला होता तो आता पाळणार का? आज म्हसवड नगरपालिकेचा इलेक्शनचा निकाल झालेला आहे आणि हा निकाल होत असताना सगळ्या निकाल पाहिलेला 21-0 निकाल झालेला आहे। 21-0 निकाल होत असताना आम्ही ज्या वेळेला शेखरभाऊ 10-15 दिवस इथं पडून होते, स्वतः सगळा रिपोर्ट घेत होते, त्यावेळेला भाजपच्या उमेदवारांनी हे मान्य केलेलं आहे की शेखरभाऊंचा खूप मोठा सपोर्ट होता म्हणून आम्ही आज 21-0 करू शकलो। आणि आज सुद्धा इथं भेट घेऊन त्यांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले की तुमच्यामुळं आज हा आम्हाला विजय शक्य झाला आहे। शेखरभाऊ ज्याच्याबरोबर असतात त्यांना गुलाल हा मिळतोच काय, आणि हे शेखरभाऊंनी करून दाखवलं आहे। यापुढं आमचे जे काय नगरसेवक पदासाठी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना सर्वांना महानगरपालिकेमध्ये योग्य सन्मान द्यावा, एवढीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। शेखरभाऊंना शब्द दिला होता आणि शेखरभाऊंना शब्द दिला होता तो लवकरच पुरा करतील असाही शब्द मंत्री महोदयांनी दिला आणि तो लवकरच पूर्ण होईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा वाटते। आज आपण 2025 नगरपालिकेचे इलेक्शन बघितलं। 21-0 हा निकाल लागलेला आहे, पण हा केवळ भाऊंच्यामुळे लागला आहे। भाऊंनी जर सपोर्ट केला नसता तर हा निकाल लागणं अशक्य होतं। फक्त मंत्री महोदयांनी जो भाऊंना शब्द दिला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी जे काम केलं ना तो शब्द त्यांनी पूर्ण पाळावा आणि आपण पुढच्या येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये ना भाऊंना सगळ्यांनी मिळून गुलालात आलेलं बघायचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना मदत करायची। आणि भाऊंसारखा नेता आपल्याला लाभला आहे, भाऊंनी आपल्यासाठी काय केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि भाऊ कोणतेही त्यांच्याकडे अधिकार नसताना, आमदार नसताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना मदत करतात, अगदी तळागाळापर्यंत। त्यामुळे भाऊंची साथ कोणीही सोडणार नाही शेवटपर्यंत आणि भाऊ आमदार झालेले आम्हाला पाहिजेत, बस आमची एवढीच इच्छा आहे, बाकी काय। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।